नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हिवाळा तर अगदी छानच सुरू झालेला आहे आणि त्यासोबत बाजारामध्ये वांगीही विकायला आलेली आहेत भरीतसाठी. तर जळगावची वांगी छान असतात, पण जवळपास त्यांच्यासारखीच इकडेही मिळतात. तर ती मी आणलेली 1 किलो आणि आज मी त्यांच्यापासून भरीत बनवत आहे. आधी मी वांगी धुवून घेतले स्वच्छ आणि त्यानंतर त्यांचं जे देठ होतं ना, त्याचा आजूबाजूचा जो भाग होता तो काढून घेतला की देठाचा आजूबाजूचा भाग पूर्ण नीट म्हणजे वाफला जावा म्हणून. आणि थोडंसं तेल लावून घेतलं आणि चाकूने बारीक अशा चीर मारल्या वांग्याला. वांगे चुलीमध्ये किंवा जे असं मोकळ्या मैदानामध्ये काड्यांमध्ये भाजले जातात ना, त्याचा फ्लेवर खूप छान भरीतमध्ये उतरतो आणि तो फ्लेवर खरा एकदम म्हणजे ना, त्यामुळे ना भरीत खूप टेस्टी लागतं. वांग्याचं भरीत करायचं म्हटलं तर त्यासोबत ना जळगावकर ही कांद्याची पात त्यात टाकतातच. तर त्यासाठी ना मग मी 10 रुपयाची कांद्याची पात आणलेली. इथे मस्त 10 रुपयात असं गड्डी मिळत असते छोटी छोटी. त्यामुळे ना खूप मोठंही घ्यावं नाही लागत. हा एक फायदा आहे. भरीत करताना ना कांद्याची पात मी खूप बारीक चिरून घेते आणि जनरली जळगावला जे भरीत बनवतात ना किंवा विकतही मिळतं, तर त्यांचीही खूप बारीक अशी चिरलेली असते की जेणेकरून ना म्हणजे ते पात आणि वांग्याचा जो आतला भाग असतो ना एकजीव व्हायला मदत होते. वांगी 10 मिनटाच्या आत छान भाजून झालेले आहेत. आता मी त्यांचं जे वरचं काळं साल आहे ना, तर थंड पाण्यामध्ये हात बुडवून मग पटापट हे गरम गरम जर काढलं आपण, तर मग वरचं काळं साल इझिली निघून जातं. जर थंड झाल्यानंतर ना थोडं निघायला प्रॉब्लेम होतो. वांग्यांना छान असं तेल सुटलेलं आहे. खाली टोपलीत तुम्हाला दिसतच असेल. तर माझ्याकडे बाडगी होती, पण ती नेमकी नाशिकला राहिलेली, तर मी काही सोबत आणलेली नाही. आणि आता बाडगीत जर हे भरीत म्हणजे वांग्याचा जो भाग असतो आतला वाफलेला तो कुठला ना, तर अगदी मस्त लुसलुशीत भरीत होण्यासाठी मदत होते. मी चमच्याचा वापर करत आहे. बऱ्याच वर्षानंतर मी असा लसूण विकत घेतलेला आहे. पूर्वी तर मला लसूण विकत घ्यावा लागत नव्हता, कारण की आईच द्यायची शेतातला आणि असं बांधून जर ठेवलं ना तर वर्षभर लसूण राहायला मदत होते, म्हणजे चांगला राहण्यासाठी मदत होते. तर आता परत जर बाजारात असा मिळाला ना तर मग मी जवळपास 3-4 महिने पुरेल असा घेणार आहे. तर इथे ना मी जनरली बघितलं जवळपास सगळीकडेच असा छान गावरानी लसूण पातीसकट विकायला येतो. 5-6 हिरव्या मिरच्या मी भाजून घेतल्या तव्यावरती आणि थोडा लसूण पण. नेमकं इथे ना मिक्सरला पॉईंटच नाही आहे किचन ओट्यावरती, तर मग मला असा जुगाड करावा लागतो, कारण की उंच असं म्हणजे डब्यावरती ठेवलं ना तरच मिक्सर लागतं. तेल गरम होऊ दिलं, त्यामध्ये शेंगदाणे टाकले. शेंगदाणे जास्त टाकायचे असतात, पण नेमके माझ्याकडचे शेंगदाणे संपले होते आणि त्यामुळे ना प्रत्येक घासामध्ये जर शेंगदाणा आला ना भरीतच्या, तर छान टेस्ट लागते. जनरली ना जे खानदेशी भरीत असतं त्यामध्ये ओवाच टाकल्या जातात. माझ्या सासूबाई बडीशोपी टाकायच्या, छान चव येते त्याच्यामुळे. आणि म्हणजे जिरं वगैरे वापरत नाहीत भरीतमध्ये, पण मी टाकते. आणि आपलं खोबऱ्याचं ना जरा छोटे छोटे काप करायचे आणि ते कापी टाकायचे, मस्तच असं टेस्टी भरीत लागतं. शेंगदाणे खोबरं फ्राय झालं आहे आणि आता त्यामध्ये मी कांद्याची पात टाकलेली. कांद्याच्या पातला बऱ्यापैकी मोठे कांदे होते, म्हणून मग मी कांदा घेतलेला नाही आहे, कारण की कांद्याच्या पातीमुळे कांद्याचा वापर करावा नाही लागत. कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि ती मी आता कांद्याच्या पात टाकल्यानंतर भरीतमध्ये टाकलेली आहे. मिरच्यांसोबतच ना मी जे वांग्याचं आतला जो भाग होता ना तर वाफवलेला, तर तोही मिक्सरमध्ये फिरून घेतला होता. तर म्हणजे जास्त असं बारीक असं जसं विकत मिळतं ना भरीत, अगदी तसं होण्यासाठी छान झालेलं. फक्त मिरच्या जास्त भाजल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे थोडासा त्याला काळपट कलर आलेला. पुऱ्यांची कणिक अगदी नॉर्मली आपण जसं भिजतो गव्हाचं पीठ, त्यामध्ये प्रमाणानुसार रवा,
ओवा आणि मोहनसाठी तेल. तसंच मी भिजून घेतलं आणि आता मी पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. भरीतसोबत कळण्याची भाकरी किंवा कळण्याची दशमी किंवा कळण्याची पुरीही छान लागते. तो आपला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. कळण्यापासून मी त्या पिठापासून 3 प्रकार बनवून दाखवलेले होते. नसेल बघितला तर नक्की बघा. आणि त्यानंतर ना मला ह्यावेळेस ना माझ्या संपूर्ण पुऱ्या प्रत्येक पुरी फुगत होती. कारण की मला हे लक्षात आलं, ज्यावेळेस पुरी आपण तेलात टाकतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम ही हाय पाहिजे, तर झटपट पुरी अशी छान मस्त टुम्म फुगते. आपण जेवण बनवत असतो सगळ्यांसाठी आणि बरीच मेहनत घेत असतो. जेवण बनवताना प्रत्येक स्त्री खूप मेहनत घेत असते आणि ते जेवण जर कधी नाही छान झालं ना तर आपली सगळी मेहनत वाया जाते असं वाटतं. कारण की त्या जेवणाला कोणी नाक मुरडतं किंवा कोणी म्हणतं असंच खारटच झालं आहे, तिखटच झालं आहे. तर मग ना चांगलं झालं तर आपला आनंद खूप मोठा होतो, म्हणजे गगनात मावेन असा होतो. की जेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर स्माईल येते, पतिदेवांच्या चेहऱ्यावर स्माईल येते जेवण केल्यानंतर, तर आपलं पोट त्यानेच भरत असतं. एवढं सगळं बनवल्यानंतर आता मला गॅस ओटा तर चांगलाच स्वच्छ करावा लागणार होता. कारण की पुरीमुळे ना तेलकट झाला होता. जेवण बनवताना ना आपल्या मनातले भाव ना त्या जेवणामध्ये उतरत असतात. हे मला नक्कीच असं म्हणजे 100% वाटतं. कारण की जर आपला मूड खराब असला ना तर जेवण खरंच कधीच मनासारखं चांगलं बनत नाही. आणि आपला मूड जर अगदी चांगला असेल ना, साधंसुधी भाजी पण असेल ना ती खूप चविष्ट बनते. तर त्यासाठी ना जेवण बनवताना आपला मूड खरंच म्हणजे आनंदी आपण असणं, फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या घरातल्यांनीही आपल्याला जेवण बनवताना आनंदी नक्कीच म्हणजे आपल्याला दुखवणार नाही असं काही वागू नये मला असं वाटतं. कारण सगळेजण म्हणजे आपलं आरोग्य आपल्या जेवणावरतीच म्हणजे अवलंबत असतं. आपल्या स्त्रियांचं पण कसं असतं की आपण ना आपल्या मनातले भाव जास्त काही बोलून दाखवत नाही आणि आपल्याला वाटतं की आपल्या घरातल्यांनी ते ओळखावे आणि ते समजून घ्यावे आपल्याला, त्यांनी समजून घ्यावं. आणि मग कधीतरी ना आपली नुसती चिडचिड होत असते, आपल्यालाही समजत नसतं की नेमकं आपलं काय बिनसलं आहे. आणि मग आपणही घरातल्या सगळ्यांवर खूप चिडचिड करत असतो. पण हे सगळं करत असताना हे म्हणजे यामुळे होत असतं की आपलं मन ना कोणी समजून घेत नसतं आणि आपल्याकडून फक्त सगळेजण अपेक्षा करत असतात. आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत करत ना स्वतःला विसरून जात असतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपतो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या, मुलांपासून सासू सासऱ्यांपासून आणि मिस्टरांपासून. पण आपल्याही म्हणजे ज्या आवडीनिवडी आहेत ना त्या खरंच आपण जपायला पाहिजे. मी नाशिकहून येताना ना हे CIF लिक्विड आणलं होतं. किचन म्हणजे आपले नळ असतात ना ते स्वच्छ करण्यासाठी. कारण की इथले नळ खूपच खराब आहेत. म्हणजे मला ते दाखवायलाही नकोसे वाटतात, इतके काळपट झालेले. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं. कारण की इथे म्हणजे जसं घर बांधलं आहे ना तसं रेंटनेच राहत आहेत सगळेजण. तर प्रत्येकजणच स्वच्छ करतं असं होत नाही. तर लिक्विडची प्राईजही दिलेली आहे इथे. हे लिक्विड ना जवळपास आपण एकदा घेतलं ना तर 1-1.5 वर्ष कितीही वापरा, 1-1.5 वर्ष तर नक्कीच संपत नाही. मलासुद्धा मी माझ्या घरातले संपूर्ण नळ आठवड्यात, 15 दिवसात किंवा जर नेहमी डेली स्वच्छ व्हायचे ना तर महिन्यात एकदा ह्या लिक्विडने मी स्वच्छच करायची. तर भरपूर दिवस जायचं हे मला. इथला गॅसओटा स्वच्छ करताना ना मला माझ्या नाशिकच्या घराच्या गॅसओट्याची आठवण येते. की किती 5 वर्ष ना मी खूप जपलं त्याला. म्हणजे जीव लावून असं खूप काळजी घेतली. कधीही गरम वस्तू गॅस ओट्यावरती ठेवल्या नाही. आणि म्हणजे असं वाटतं की आता मी परत कधी जाईल तिथे राहायला. या दिवसाची मी नक्कीच वाट बघत राहीन. मागच्या आठवड्यात ना माझ्या 2 मैत्रिणी अगदी जवळच्या, त्यांच्यासोबत ना दोघींसोबत वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. तुम्हीही माझ्या मैत्रिणी आहात.
मी ना म्हणजे तुमच्यासोबत यासाठी शेअर करते की म्हणजे आपल्याला ना आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे म्हणजे खूप काही नाही आहे, आपल्याकडे खूप सारं दुःख आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकजण कशात तरी कोणत्या तरी गोष्टीशी लढतच असतो. हे स्टीलचं किचन सिंकही खूप खराब होतं, म्हणून मग मी या लिक्विडनेच म्हणजे स्वच्छ करून घेतलं. लिंबू मिठाचा वापर केला ना तरीही नळ स्वच्छ होतात आणि स्टीलचं किचन सिंकही स्वच्छ होतं. पण हे जरा जास्तच काळपट होतं, चिकट होतं, म्हणून मग मी या लिक्विडचा पहिल्यांदा वापर केलेला आहे. नंतर मी लिंबू मिठाचा, व्हिनेगर, बेकिंग सोड्याचा वापर करणार आहे स्वच्छ करण्यासाठी. मैत्रिणींचा विषय तर बाजूलाच राहिला होता. पहिली मैत्रीण माझी तर तिच्या मिस्टरांना ना कॅन्सर झालेला, ते लास्ट स्टेजला होते. बऱ्याच वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर ते बरे झाले. परत 1-1.5 वर्षापासून त्यांना परत प्रॉब्लेम सुरू झालेला. नंतर तिच्या सासूबाई पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेल्या. तिला हॉस्पिटलमध्ये जेव्हा ती मिस्टरांना घेऊन जात होती ना, तर सासूबाईंना झोपेची गोळी देऊन किंवा म्हणजे डॉक्टरांच्याच सल्ल्याने असं घरात कोंडून म्हणजे बंद करून जावं लागत होतं. अशी सिच्युएशन. सासरे घरात मदत करायचे, तर त्या सासऱ्यांचाही 2 महिन्यापूर्वी अपघात झाला. तर तेही बिचारे त्यांचं 2 वेळेस ऑपरेशन करावं लागलं आणि 3-4 दिवसापूर्वीच तिचे मिस्टर वारले. म्हणजे इतक्या कठीण सिच्युएशनमध्येही ती जवळपास 15 ते 16 वर्षापासून लढत होती या सगळ्या गोष्टींशी. आणि दुसरी मैत्रीण तिचं सगळं वेल सेटल, तिच्याकडे कुठलीच कमी नाही. तिचे मिस्टर ना म्हणजे चांगल्याच पोस्टवरती आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत. सगळं म्हणजे कामाला बाई असं म्हणजे हेच सुख असतं मी असं म्हणणार नाही. पण पहिली जी मैत्रीण आहे ना तिच्या कंपेअरने हिच्याकडे सगळं. पण आता थोडंफार 2 भिन्न व्यक्ती एकत्र आले तर त्यांचं पटतच नाही. ते आपण भाऊ बहिणी असू द्या, बहिणी बहिणी असू द्या किंवा आई मुलगी असू द्या, सासू सून असू द्या, प्रत्येक नात्यामध्ये पती पत्नीमध्ये पण हे प्रॉब्लेम होतातच आपल्यात. तर थोडेफार बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम टोकाला जातात. काही मुली या प्रवासात संसाराच्या ॲडजस्ट करत असतात आणि काही मुलींना अजिबात ॲडजस्ट करत नाही. मग त्यामुळे त्यांचे संसार ना टिकत नाही. हां, काहींवरती घरामध्ये खूप त्रासदायक वातावरण असेल, म्हणजे त्यांना मारझोड होत असेल, हिंसाचार होत असेल त्यांच्यासोबत, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी म्हणजे विभक्त होण्याचा निर्णय मला न पटण्यासारखा होता मैत्रिणीचा. कदाचित तो हा व्हिडिओ बघेल ती, तर तिला वाईटही वाटेल. पण मी मैत्रिणींनो, अनेक जणांना नवीन लग्न झालेल्या मुली असतात, तर लगेच सगळं आपल्या मनासारखं घडत नसतं. कारण की म्हणजे आपण नवीन आलेलो असतो, तर लगेच आपलंच सगळं मनासारखं घडेल ही अपेक्षा करणंही चुकीचं असतं. हळूहळू सगळं नीट होत जातं. थोडं सुरुवातीचे 8-10 वर्ष ना प्रत्येक स्त्री ॲडजस्ट करत असते. आपल्याला असं वाटतं दुसऱ्यांचं बघून की यांचं किती छान, हिचा नवरा कसं हिचं ऐकतो, हिचं कसं सगळेजण सासू सासरे व्यवस्थित बघतात. पण ना त्यांनी त्यापूर्वी 8-10 वर्ष भरपूर ॲडजस्टमेंट आणि संघर्ष केलेला असतो. माहिती नाही मला हा विषय मी इथे बोलायला हवा होता की नाही, पण तुम्हीही मला माझ्या जवळच्या मैत्रिणी वाटतात, म्हणून म्हणजे मला तुमच्याशी ना हे डिस्कस करावंसं वाटलं. थोडंफार नाही पटलं, मन नाही जुळलं, म्हणून लगेच विभक्त होण्याचा निर्णय ना झटपट घेऊ नये, मला असं तरी वाटतं. मी मैत्रिणीला ना भरपूर समजवलं. जवळपास 1 आठवडा, 1.5 आठवडा समजवलं की नको असं करू. जा तू तुझ्या घरी परत. प्रत्येकामध्ये म्हणजे भिन्नता आहे. प्रत्येक पती-पत्नीमध्ये खटके उडतच असतात. परफेक्ट कुणाचंच नसतं. पण काय माहिती नंतर तिने फुल्ली डिसिजन घेतला की ती नाही जाणार आहे तिच्या मिस्टरांकडे.
ते ऐकून मला खूप वाईट वाटलं, कारण की तिचा मुलगाही अगदी तनिष्काच्याच वयाचा आहे आणि मेन म्हणजे एज्युकेशनचं हे वय आहे आणि ती स्वतःही इंडिपेंडंट नाही, काहीही कमवत नाही. मग आणि असं पण नाही की खूप त्रास आहे तिला. आता प्रत्येकाला भरपूर स्त्रियांना भरपूर त्रास असतो. मी असं नाही म्हणणार की अत्याचार सहन करा वगैरे, पण असं झटपट कुठल्याही डिसिजनवरती येऊ नये, मला आज तरी असं वाटतं. गॅस ओटा, किचन सिंक, नंतर नळ किचनमधला चकचकीत झाला होता, स्वच्छ झाला होता आणि त्यानंतर हे जे बाहेरचं टेरेस आहे ना, ते स्वच्छ करण्यासाठी आली होती मी. तिथेही बरेच सकाळी खूप सारे पक्षी येतात, कारण की दोघं बाजूंनी झाडं आहेत. एका बाजूने आंब्याचं झाड आणि एका बाजूने पाम ट्री आहे. मला इकडे आल्यानंतर ना असं वाटलं होतं की मला जास्त काम राहणार नाही, पण असं झालं नाही. इथे एवढं झाडायला आणि पुसायला एरिया आहे. मागचं टेरेस, पुढचं टेरेस, म्हणजे भरपूर झाडावं लागतं आणि भरपूर पुसावंही लागतं, कारण की आजूबाजूने सगळीकडून खूप धूळ येते आणि मागच्या बाजूला तर रस्ता आहे ना, त्यामुळे खूप सारी धूळ त्या टेरेसवरती जमत असते. काम करता करताना इकडे मला पक्ष्यांचे आवाज येतात ना, ते ऐकायला खूप आवडतं आणि वेगवेगळे प्रकारचे पक्षी बघायला मिळतात या आंब्याच्या झाडावरती. कधी पिवळे, हिरवे, काळे, अगदी मस्त जसे सुंदर पक्षी इथे येत असतात. मागचं टेरेसही दाखवेल मी तुम्हाला लवकरच स्वच्छ करताना. तिथेही आंब्याचं झाड आहे, तर तिथेही खूप सारे असे पक्षी येत असतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. मला ना बऱ्याच ताईंनी म्हटलं होतं की मोठे व्हिडिओ बनवा, म्हणून आजचा व्हिडिओ मी जरा मोठा बनवलेला आहे. चला परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.